नमस्कार मैत्रिणींनो, माझे चॅनल कांचन होम कुकिंगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण ही भाजी पहिले कधी खाल्ली आहेत का? तर ही भाजी आहे गावाकडची रानभाजी आहे. शेरण्या म्हणतात याला, कोणी कोणी याला शेंदोड्या पण म्हणतात. तर ही भाजी खायला खूप छान लागते आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या शेंदोड्या उभ्या कापून घ्यायच्या आहे आणि कापल्यानंतर पाण्यात आपण याच्या बिया काढून घेऊ. म्हणजे याला जो कडसरपणा असतो ना, तो पूर्ण निघून जातो. आणि आता ह्या पूर्णपणे मी बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. बिया काढताना हळूवारपणे काढायच्या आहे, त्यातला गर निघायला नको. आणि इथे मी त्याच्यासोबत चवळ्या पण शिजवून घेणार आहे. ह्या भाजीमध्ये चवळ्या आपण टाकतो, त्यामुळे भाजी खूप छान लागते खायला. आणि मी इथे एक वाटीभर चवळी भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला या शेरण्या किंवा तुम्ही शेंदोड्या म्हणत असणार तर आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहे. एकदम एकच वाफेवर म्हणजे किंवा एक शिट्टीतच शिजवायच्या आहे आपल्याला, जास्त गाळ नाही होऊ द्यायचा आहे. तर मी आता इथे एकच शिट्टी घेऊन घेणार आहे आणि लगेच बंद करायचा गॅस आपल्याला. तर भाजी बनवण्यासाठी मी इथे मसाला घेतलेला आहे, म्हणजे कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे. अगदी सोपी आहे भाजी करायला. तुम्ही कधी बनवलेली असेल तर सांगा मला कमेंटमध्ये. मग आता इथे शेंगदाणे, मिरची, लसूण, कोथिंबीर हे सगळं आपण दळून घेऊ आता मिक्सरवर छान बारीक. फोडणीसाठी आपल्याला आता इथे कढई ठेवायची आहे. आता हे मस्त बारीक दळून झालेलं आहे आपलं. कढईमध्ये आता थोडं तेल टाकायचं आपल्याला. फोडणीसाठी आपण इथे जिरे टाकून घेऊ. ही भाजी दिवाळीनंतर अशी खायला म्हणजे कडसर लागत नाही आहे शेरण्या. आणि आपल्या गावाकडे खानदेशात खूप जास्त प्रमाणात बनवली जाते ही भाजी. तर आता मी इथे तेलामध्ये सगळं आपलं शेंगदाण्याचं बारीक दळलेलं हे टाकून घेऊ मिश्रण. त्यात थोडी हळद टाकायची आपल्याला. आणि ही भाजी भाकरी किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते खायला. आता इथे छान परतून झाल्यानंतर मी आता इथे चवळी आणि आपल्या शेरण्या शिजवून घेणार आहे. आता यात हवे तेवढे तुम्ही पाणी टाकू शकतात. शक्यतो ही भाजी पातळच बनवली जाते खाण्यासाठी. तर तुम्ही केली आहे का कधी ही भाजी याच्या आधी? मी अशा प्रकारे बनवते ही भाजी. चला तर भाजी तयार आहे आणि खाण्यासाठी मस्त गरम गरम भाजी व भाकरी बाजरीची खूप छान लागते खायला. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.